मिरजेत रेलकॉन इन्फ्रा रेडीमिक्स कॉन्क्रीट या प्लांटचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न। जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती। शिवरुद्र इन्फ्रा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड स्टोन क्रशर युनिटच्या अंतर्गत रेलकॉन इन्फ्रा रेडीमिक्स कॉन्क्रीट या प्लांटचे उद्घाटन परमपूज्य माननीय झेंडे महाराज, सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे, पृथ्वीराज बाबा देशमुख, श्रीमती सुमनताई पाटील, सुरेश बापू आवटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला। रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट हे बांधकाम क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या गुणवत्ता, कार्यक्षमता, वेळेची बचत तसेच मोठी रोजगार निर्मिती करत असल्यामुळे मोठी मागणी आहे, असं सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात शुभेच्छा देताना सांगितलं। आणि यावेळी समितदादा कदम, श्री संजय बजाज, मोहन मनकंडे सर, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माननीय नगरसेवक मंगेश चव्हाण, योगेंद्र थोरात, डॉक्टर नरगिस सय्यद, आनंदा देवमाने, संजय बापू मेंढे, डॉक्टर महेश कुमार कांबळे, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक, कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। स्थानिक लोकांना एक रोजगार मिळवण्याची संधी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास देसाई यांनी केल्याचे त्यांचे सगळ्यांनी कौतुक केलं आहे। मान्यवरांचे स्वागत व सत्कार विलासराव देसाई, बाळासाहेब पाटील, दीपक पाटील, प्रकाश पाटील, कुमार देसाई, श्री नरेंद्र पाटील, श्री प्रसाद पवार, मारुती कलगुटकी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय धुमा यांनी केलं आहे। कारण आता याची एवढी जरुरी आहे, जसं मार्केट असतं तसं राहावं ह्या पद्धतीने ती मार्केटिंग केलेलं आहे। कारण आता हॅमचे रस्ते निघाले, बाकी आता कॉन्क्रीट रस्ते निघाले, बाकीच्या बिल्डिंग असतील, बाकी काय ब्रिज असतील, बाकीच्या गोष्टी असतील, त्यासाठी हे कॉन्क्रीट महत्त्वाचं असतं। पण हे खरं आहे की ह्यातून मिक्सिंग जे घेतो आपण, हे मिक्सिंग क्वालिटीचं असतं। आपण ते बिल्डिंग बांधताना आपण स्लॅब टाकताना मग ते डबा असतो, डब्यामध्ये ते फिरवतो करतो, ते मिक्सिंग होतं, पण जे क्वालिटी ही मिळते ती क्वालिटी ती मिळत नाही। त्यामुळं आपल्याला ह्या क्वालिटीचं काम मिळण्यासाठी आता हे प्लॅन्ट आपल्याला जरुरी पडलेलं आहे। ह्यामध्ये आणखी मला वाटतं मिरजेची शोभा वाढवलेली आहे, कामं चांगल्या क्वालिटीची होतील ह्या दृष्टिकोनातून ते निश्चितच ते प्रयत्न होतोय। आणि हे प्लॅन्ट करत असताना त्यांचं स्टोन कॅचर पण आहे, त्यामुळे दोन्ही संलग्न कार्यक्रम होत असताना पण देसाई साहेब मला सांगतं की तुम्ही जे मिक्सिंग करता आणि ज्या गोष्टीचं मिक्सिंग पाहिजे ह्याचं क्वालिटी कंट्रोल व्हावं, आणि क्वालिटी कंट्रोल झाल्यानंतरच त्या आपल्या लाभार्थीला कोणाला द्यायचं आहे त्या क्वालिटीचं आपल्याला ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून ते काम झालं पाहिजे, तर मग हे चालेल, नाहीतर मग ते अवघड पडेल। तर त्या दृष्टिकोनातून हा मला वाटतं हा आगळा वेगळा हा उपक्रम आहे ना, हा कन्स्ट्रक्शनचा उपक्रम आहे। पण आज इथं रिसेप्शन आल्याचं वाटायला लागले मला, हा एवढ्या माता बहिणी सगळ्या जमले, सगळे आपण जमले आहे ना, पण एवढं हे सगळं अटॅचमेंट मार्केटिंग असतं, त्या पद्धतीने ते करतात। तर ह्या दृष्टिकोनातून ह्या प्लॅनचा उपयोग सगळ्यांना व्हावा। स्टोन कॅचर चालवत असताना स्टोन कॅचरचं मटेरियल इथं आणलं जातं, ह्यामध्ये फक्त सिमेंट ॲड केलं जातं, स्क्रॅच ते रीच असते ती स्क्रॅच सँड मिक्स करून आपण ते केलं जातं। आणि ह्या दृष्टिकोनातून ओन बिझनेस स्टोन कॅचर आहे ना, आता हा बिझनेस त्याला जोडून झाला तर हा बिझनेस पूर्ण त्याला गेला, त्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा उपयोग आपल्या सर्वांना होईल। आता इथून पुढं ज्याचं घर बांधायचं आहे, ज्याचं ऑफिस बांधायचं आहे, ज्याचं कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांचं काम असतील, त्या पद्धतीनं सगळ्यांनी देसाई साहेबांशी आपण कॉन्टॅक्ट करावा आणि तिथून कन्सेशनमध्ये डिस्काउंटमध्ये आपण इथून ते घेऊन जावं, एवढंच मी आपल्याला सांगतो। आणि ते देतील। आता उद्घाटनचं डिस्काउंट पाहिजे ना, उद्घाटन डिस्काउंट असतं ना, 1 वर्षासाठी डिस्काउंट द्या सांगतो त्याला, 1 वर्षापर्यंत डिस्काउंट चालेल, 1 वर्षांचा नाही मिळणार, हा बरोबर मिळाल। कारण हे खूप अवघड जॉब आहे हा स्टोन कॅचर चालवणं किंवा हे चालवणं, कारण मी हे स्टोन कॅचर चालवतो, त्यामुळं आमचा हा असा प्लॅन नाही आमचा, पण आम्ही टाकण्याच्या विचारामध्ये आहे तो प्लॅन। पण जेणेकरून आता ह्याला खूप मार्केट चांगलं आहे की जेणेकरून लांबचे कॉन्ट्रॅक्ट येतात, टेंडर भरतात, रस्त्याची कामं घेतात किंवा कुठल्या बिल्डिंगची कामं घेतात, पण त्यांच्याकडे जवळपास असा प्लॅन तयार नसतो, म्हणून ह्या जवळपास असलेल्या प्लॅनचा फायदा हा निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टना होईल आणि ते निश्चित अप्रोच होतात की आम्हाला जवळपास प्लॅन पाहिजे। त्यामुळे दरामध्ये थोडासा इकडे तिकडे फरक पडतो, पण लोकल असल्यामुळे त्यांना स्वस्त पडतो, किंवा जेव्हा त्यांच्या स्टेशनवरून आणायचं म्हणजे त्यांना ते महाग पडतं, त्यामुळे ते निश्चितच ह्याला डिमांड देतात, ह्याला मान्यता देतात की इथूनच घेतलेलं चांगलं आहे। त्या पद्धतीनं माझ्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं ह्या प्लॅन्टला, ह्या प्रोजेक्टला देसाई साहेब, त्यांचे पार्टनर असतील, त्यांचे सर स्नेह असतील, त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।